हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय छोटूसा ब्लॉग. आणि हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण आपल्या घरी बहीण आहेत, मम्मी आहे, म्हणजे सगळंच आहे. म्हणजे फॅमिली म्हटलं एक फिमेल आलीच आहे ना. आणि मुलगी जर दुसऱ्याच्या घरी लग्न होऊन जाते तर, किंवा आपल्या घरी एखादी मुलगी येते लग्न करून, तर आपण किती राजकारण खेळतो ना, किती राजकारण खेळतो, काय काय ड्रामे करतो. मला माहिती आहे, आय हॅव अ बेस्ट एक्सपिरियन्स. बट सांगू का एक गोष्ट, ड्रामे म्हणजे माहिती आहे का, जर तुमच्या घरी एखादी खूप छान सून आली असेल ना, तर तुम्हाला ती हजम होणार नाही. आणि ती तुम्ही जेवढं बडबड करताय, तुम्ही जेवढे ड्रामे करताय, जेवढी नाटकं करताय, ती जर शांतपणे तुमच्या त्या सगळ्या गोष्टींकडे इग्नोर करेल ना, तर ते तुम्हाला अजिबात हजम होणार नाही. तुम्हाला कशी पाहिजे माहिती आहे का, तू तू मी करणारी हे ना. म्हणजे तुम्ही काहीतरी बोलल्यावर तिने काहीतरी बोलावा, मग तुम्ही काहीतरी बोला, मग तुमचं असं टी व्ही सिरियलसारखा एकदम ड्रामा क्रिएट व्हावा आहे ना. जर तिने तुम्हाला रिवर्ट केलं नाही, तिने तुमच्या प्रत्येक शब्दाला असं इग्नोर केलेलं तुम्हाला अजिबात पटत नाही. असं पण आहे. काही काही सुना पण डेंजर आहेत, मी असं नाही म्हणत. हां, तर अशा ज्या बाया असतात त्यांना फक्त भांडायला पाहिजे, भांडायला पाहिजे. त्यांनी आपल्या मुलाची पहिली गोष्ट तर लग्न करूच नाही, आहे ना. आणि जर तुम्हाला फक्त पैशा पाणीसाठी लग्न करायचे, जसं तुषार शर्मासाठी, तर आपल्या मुलाला तुम्ही याला टाका ना, आता ते शब्द वापरत नाही, त्याच्याकडून पैसे कमवून घ्या, आहे का नाही. तो आज समजा 40,000 कमवतो, 50,000 कमवतो, त्याच्यावर फोकस करा. तो 1,00,000 कसा कमवेल, लावा ना त्याला कुठे पण, तो आणेल 1,00,000. बरोबर आहे. आता तुषार शर्मा केसमध्ये पण काय झालं, Shaadi.com ती लोकं भेटलेत आहे ना, सगळ्या गोष्टी मॅच झाल्या असेल, तेव्हाच तिने लग्न केलं असेल ना. तेवढा तर सगळ्यांचं सिक्स सेन्स काम करतो की कुठे काय होऊ शकतं. आणि जेव्हा जेव्हा तिला कळायला लागली की आपल्यासोबत कुठेतरी वाईट होऊ शकतं, वाईट होणार आहे, तर ती बरोबर घरी मेसेज करायला लागली होती आहे ना. इथे चुकलं कुठे तिचं माहिती आहे का, की जसं तिने 3 तास पार्लरमध्ये जाऊन टाईम घालवला होता स्वतःच्या रिलॅक्स व्हायसाठी, तेवढंच तिने तेवढ्या याच्यामध्ये तिने फ्लाईट बुक करून ती घरी गेली असती ना, तर सेफ राहिली असते आहे ना. आता आहेच कुठं ते भोपाळ आणि नोएडा, दिल्ली, इतकं लांबचा प्रवास नव्हताच. आरामात 3 तासात ती जाऊ शकत होती. तेवढी म्हणजे देवानी तिला वेळेवर तेवढी सद्बुद्धी तिला सुचायला पाहिजे होती. पण कधी कधी कसं होतं, मुलींच्या घरी खूप देणं घेणं झालेलं असतं लग्नामध्ये, नाही का. मला माहिती आहे, जसं आपलं गोल्ड असतं, त्यांच्याकडे पैसे असतात, बरंच काही दिलेलं असतं आपण, लग्नाचा खर्च, शॉपिंग बिपिंग, सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. तर आपल्याला वाटतं एवढा लॉसमध्ये आपण जाऊ, आहे ना. पण माझी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवाल, म्हणजे मुलींनी किंवा मुलांनी, मित्रांनी, कारण तुम्हाला बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, आहे ना. आणि मला नाही वाटत की कोणालाच वाटत नाही की आपल्या जोडच्या व्यक्तीसोबत वाईट झालं पाहिजे. तर माझी गोष्ट लक्षात ठेवायची, पैसे गेले तरी चालेल, तुमचं सोनं गेलं तरी चालेल, पण म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे तुमचा व्यक्तीचा, तुमच्या जोडच्या व्यक्तीचा जीव वाचणं, आहे ना. कधी कधी कसं होतं, आपली एखादी गोष्ट खूप इम्पॉर्टंट, महागाची वस्तू त्यांच्याकडे अडकून पडलेली असते आणि ते आपल्याला घ्यायचं असतं. जर तुम्हाला त्या वस्तूंचा मोह असेल तर, आहे ना, मनामधला असा लोभ मोह. पण मला वाटतं आपला जीव महत्त्वाचा असतो. ते सोनं नाणं, म्हणजे सोन्याचं मंगळसूत्र म्हणा, सोन्याचं गळ्यातलं म्हणा, सोन्याची अंगठी म्हणा, सोन्याचं नथ म्हणा, जे पण असेल ज्वेलरी, आहे ना, काही पण असू द्या मुलांकडे तुमचं. पण ज्यावेळेस तुम्हाला वाटतं ना तुमच्या जीवाला धोका आहे, ते सगळं सोडून द्यायचं आणि पडून यायचं. तुम्हाला नंतर म्हणालेत ना की ही कॅरेक्टरलेस होती, हिचं मुलासोबत अफेअर होतं, हिच्या तमुक तमुक होतं, ही अशी होती तशी होती, तरी चालेल. ते नंतर आपल्याला प्रूव्ह करता येतं, आहे की नाही. पुरी आता दुनिया खूप AIची दुनिया आहे, सगळ्या गोष्टी मोबाईलमध्ये असतात, तर क्लिअर होऊ शकतं. पण सगळ्यात त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे म्हणजे तुमचं वाचणं, आहे ना. तुम्ही वाचाल तरच तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी प्रूव्ह करू शकता ना. मग तुम्ही तिथं माझ्या पप्पांनी एवढे करोडो पैसे लावले, लाखो पैसे लावलेत, आमचं एवढं गोल्ड आहे, तिथं काय गरज आहे, काय गरज आहे. दुनिया खूप मोठी आहे ना. आता दुनिया खूप मोठी आहे, म्हणजे ज्याला आपण पाहिजे असेल तो आपल्याला कोणत्याही भूगरात, म्हणजे भूतलावात आतमध्ये असलं तरी तो शोधून काढेल आपल्याला, आहे ना. पण जी लोक पैशाचे लालची असेल, ज्यांना फक्त पैसा पाहिजे, नंतर आता सपोज तुझ्या शर्मात तिथून परून आली असती, आपल्या मम्मी पप्पांच्या घरी असते, थोडंफार केस झाली असती, नाही का, पोलीस केस झाली असती, हे ते झाली असती, तो आरामात लिगली ते झालंच असतं. पण ते एवढे थोडे ना मागं पडले असते की चलच आमच्या घरी, तो